देशाच्या संरक्षण क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. भारताचे संरक्षण उत्पादन 2025-26 या आर्थिक वर्षात विक्रमी 1.78 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या काही वर्षांत मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियानामुळे संरक्षण क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. स्वदेशी शस्त्रास्त्रे, लढाऊ विमानांचे भाग, क्षेपणास्त्रे आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांच्या निर्मितीत भारताने महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. यामुळे केवळ देशाची संरक्षण क्षमता मजबूत होत नाही, तर जागतिक संरक्षण बाजारात भारताची ओळखही अधिक बळकट होत आहे. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हवामानाबाबत महत्त्वाची बातमी. राज्यात मान्सूनचे आगमन अपेक्षेपेक्षा उशिरा होत असल्याने अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्रता वाढली आहे. मुंबई, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवले जात आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आता मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.